खूप कष्ट केलं, मेहनत केली लेकरांना पुढे जाण्यासाठी. चांगलं ज्ञान दिलं. मी PSI झाल्यावर पहिला पण माझ्या मोठ्या भावाला केला. माझी काल परवा भांडणं झाली घरी. बरोबर सोड. माझ्या चित्रात लिहू या दोघांचं प्रेम बघून भावाची मोठी पडली. रमेश गुलाब साहेबांनंतर हे दोघंच आहेत. मोठा भाऊ म्हणला की धन्यवाद. एकच गोष्ट वाटली की जे काय केलं ते माझ्या भावानं केलं आणि 7 पिढीचं आमचं दारिद्र्य दूर झालं. म्हणजे जे काय आम्ही सोचलोय ते इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये. पत्र्याचं शेड होतं आपलं. घरी जर कुठलं मित्र पाहुण्याला यायचं म्हणलं तर मी खोटं सांगत नाही. कधी कधी पाहुणे पण आमच्या घरी येत नव्हते. इतकी परिस्थिती आमची वाईट होती. मी जर भावाला जपलं तर इतर कुणाला जपायची गरज पडणार. तुमचा फॅन फॉलोअर्स असतो, 10-12ची पोर असते ती. मग ती म्हणणार आहे चला आपण सुरेश तांबरे सर नका करू, फोन करू. तुम्हाला फोन करतात, फोन नाही उचलला तर त्या समोर लोकांचा गैरसमज काय होतो याला हे PSI झाले आता मोठे झाले आपल्या गरीबाचा फोन कशाला घेतात. नेमकं खरं कारण काय असते सांगतो. खरं कारण म्हणजे प्रमोद सर आणि ज्या दिवशी माझं ग्राउंड झालं त्या दिवशी मी प्रत्येकाला सांगत होतो की मी PSI झालो. त्या दिवशी एक प्रमोद सर बी आहेत की त्यांना बी मी कॉल केला होता, सर आपलं काम झालेलं आहे, ह्या दिवशी रिझल्ट लागल. ज्योतिरामला काय वाटलं काय माहित नाही, त्यानं मला कोरे चेक दिले होते की बाबा तू पोलीस हो, गावात राहू नको आणि तुझं कल्याण कर. आयुष्यात खूप चटके सोसणारा, आयुष्यात पावलोपावली संघर्ष करणारा, एकेकाळी पत्राच्या शेडमध्ये राहून स्वतःचं स्वप्न पूर्ण करणारा माझ्यासोबत आहे श्री सुरेश तांबारे साहेब. खरं तर एकेकाळी तांबारे साहेब पोलीस होते, पण पोलीस होण्यापासून ते पुन्हा PSI होण्यापर्यंत तांबारे साहेबांचा नेमका प्रवास कसा होता. नुकताच PSIचा रिझल्ट लागला, तांबारे साहेबांचं त्या ठिकाणी निवड झाली, पण एकूणच त्यांच्या आयुष्याचा संघर्ष काय होता, त्यांचा प्रवास नेमका काय होता किंवा ह्या प्रवासात नेमकं कसं काय घडलं आणि त्यांना यश कसं मिळालं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आपण थेट तांबारे साहेबांची मुलाखत घेऊ, थेट आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपण PSI कसे झाले ह्या गोष्टीकडे जाणारच आहेत, पण तत्पूर्वी माझा तुम्हाला प्रश्न आहे, पोलीस व्हायच्या अगोदर तुमची नेमकी पार्श्वभूमी काय होती किंवा तुमचा एकूण प्रवास काय होता नेमका. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. मी पोलीस व्हायच्या आधी असं काय डोक्यात ठरवलं नव्हतं की बाबा आपण पोलीस होऊ शकतो. ज्यावेळेस 10वी झाली, 10वीला चांगले मार्क्स आले, त्यानंतर 12वीला 52% सायन्स झालं माझं आणि आपण ज्यावेळेस बार्शीला शिकायला गेलो आम्ही त्यावेळेस माझा एक मित्र आहे की ज्योतिराम बाकले, तो आणि आम्ही सोबत पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुरू केली. पण माझ्या मनी ध्यानी नव्हतं की आपण पोलीस होऊ शकतो, कारण की माझी उंची बसत नव्हती. 2014 साली ज्यावेळेस मी पहिली भरती दिली त्यावेळेस माझी उंची जी मनात भीती होती, भीती पोटी ब्रह्मराक्षस, असं की उंची बसत नव्हती. तेच झालं की मी 2014ला उंचीमध्ये बसलो नाही. ती पहिली भरती ठरली. त्यानंतर 16ला काय झालं, मी आणि बाकलेनं सोबत भरती दिली. बाकले साहेब गट क्रमांक 10ला त्यांनी भरती दिली. मी सांगलीला 16ला मुंबईला भरती दिली. 16ला मुंबई पोलीसला मी 1 मार्कानं वेटिंगवर राहिलो आणि तथाकथित माझा मित्र ज्योतिराम बाकले तो पण गट क्रमांक 10ला वेटिंगवरच राहिला. पण गट क्रमांक 10ची वेटिंग लिस्ट खोलली आणि मुंबईची लिस्ट खोलली नाही. त्यावेळेस बाकले साहेबांनी तिथं त्यांची जॉईनिंग झाली. त्यानंतर एक मित्र कसा असावा त्याच्या मनात काय आलं माहित नाही, पण त्याला वाटलं की बाबा सातत्याने सोशल मीडियावरती पण पोस्ट करताय. हा. आम्ही एकदा सोशल मीडियावरती असं वाचलं होतं की तुमच्या मित्राचं क्रेडिट कार्ड तुमच्याकडे होतं. म्हणजे हो. ह्या काळामध्ये मित्रवळीमध्ये गारव्यासारखं मग ज्योतिरामला काय वाटलं काय माहित नाही, त्यानं मला कोरे चेक दिले होते की बाबा तू पोलीस हो, गावात राहू नको आणि तुझं कल्याण कर. त्यानंतर ते करत असताना माझा मोठा भाऊ भूषण तांबारे त्यांनी पण बाबा मला वेळोवेळी सांगितलं बाबा काहीतरी कळलं पाहिजे, नाहीतर नाही काय केलं तर अवघड आहे. मग आमचं एक छोटं रेडिओचं दुकान होतं, त्याच्यातून थोडेफार पैसे मिळायचे. ज्योतिराम बाकल्यांना देखील मला पैशाची मदत केली. मी ते डोक्यात ठेवून भरपूर अभ्यास केला आणि सोलापूर ग्रामीणला जिल्ह्यात 2य क्रमांक मिळवून मी त्या ठिकाणी पोलीस झालो. वयाच्या किती वर्ष तुम्ही पोलीस झाला. वयाच्या मी 21व्या वर्षी पोलीस झालो. पहिल्याच प्रयत्नात. पहिला प्रयत्न माझा मुंबईला ज्यावेळी झाला तो 1 मार्कानं वेटिंगला होतो मी वयाच्या 20व्या वर्षी. आणि 19व्या वर्षी तर मी हाईट मध्ये म्हणजे 18 पूर्ण झाल्या नीट केस भरतील त्यावेळेस हाईट मधून बघायला नाही, म्हणजे तिसरा प्रयत्न झाला. तिसरा प्रयत्न होता. तुम्हाला पोलीसच का व्हायचं होतं. पहिली गोष्ट माझ्या मनात पोलीस होईल का नाही हे माहित नव्हतं, पण एका मित्रानं
माझ्यातली जिद्द दाखवून दिली की बा तू होऊ शकतो. मग त्या पद्धतीनं मी झालो. मग का होऊ शकतो हे माझ्या मनाने नव्हतं. म्हणजे तुमचं असं स्वप्न नव्हतं की मला नाही, पोलीस खात्यामध्ये यायचं आहे. नाही स्वप्न नव्हतं माझं. मग तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही होऊ शकता, होऊ करू शकता. हा करू आणि त्यामुळे तुम्ही पोलीस खातं जॉईन शकतो. केलं. केलं बस. मग पोलीस खातं जॉईन करायच्या अगोदर कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? कौटुंबिक पार्श्वभूमी आपली एकदम गरीब म्हणलं तरी चालेल. इतकी बे भारी नाही की जेणेकरून बाबा पत्र्याचं शेड होतं आपलं. घरी जर कुठलं मित्र पाहुण्यावर यायचं म्हणलं तर मी खोटं सांगत नाही. हा. कधी कधी पाहुणे पण आमच्या घरी येत नव्हते. इतकी परिस्थिती आमची वाईट होती. वाईट होती. हा आता यश मिळाल्यावर भरपूर जण येतील हं. पण त्या टायमाला येत नव्हते घरी आपण. म्हणजे आपल्याकडे जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपलं कोणीच नसतं आणि आपल्याकडे जेव्हा पद येतं, पैसा येतो, तेव्हा माहित नसलेले पाहुणे पण म्हणतात की बरोबर. सांबारचे हा, पाहुणा आहे. तो अनुभव मी खूप घेतलेला. मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण असो चांगलं झाल्यावरती प्रत्येक जण मला बोलतात चांगली गोष्ट आहे. म्हणजे अपयशात लोक नावं ठेवत होती का? लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? पहिली गोष्ट अपयश येईल का नाही हे लोकांना माहितीच नव्हतं. मी काय करतो हे लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे ते माझ्या अपयशाची चर्चा करणारच नव्हते कारण की मी जे करतोय ते त्यांना माहित नव्हतं. माहित मी पोलीस भरती करतोय हा. किंवा मी आज झालो PSI हा. तरी पण आमच्या आईला फक्त एवढं माहिती आहे की बाबा माझं पूर्व पोलीस आहे पण अधिकारी झाले हा. काय नाही. वडिलांना पोलीस भरती झाल्या फक्त मी हम्म. पेढ द्यायला गेलो बाबा झालो मी पोलीस बस एवढंच. PSI झाल्यावर पहिला फोन कोणाला गेला होता? मी PSI झाल्यावर पहिला पण माझ्या मोठ्या भावाला केला. म्हणजे कसं माझं ग्राउंड 16 एप्रिलला होतं. हा. माझे मार्क समजल्या मला कळालं की आपण PSI झालो. मग मी माझ्या मोठ्या भावाला फोन केला की बाबा मी झालो PSI. काय त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेस? मोठा भाऊ म्हणला की धन्यवाद. असं नाही. आपण बघताय हा डोळ्यातल्या भावना आहेत, त्या डोळ्यात अश्रू आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये आज भावाभावात आपण पाहतोय काय होतंय, परंतु एक भाऊ पाठीशी उभा राहतोय. तो भाऊ म्हणतोय की लढतो आणि तो विशेष म्हणजे भाऊ थोरला आहे. थोरला भाऊ धाकट्या भावाला म्हणतोय की मी तुझ्या पाठीशी आहे, तू लढत राहा, तू करत राहा, तू संघर्ष कर. आणि आपल्या भावाच्या या संघर्ष आपला भाव पाठबळ देते म्हणून भावासाठी तांबारे साहेबांनी भयंकर कष्ट केलं, संघर्ष केला आणि यशाला गवसणी घातली. तांबारे साहेब परिस्थिती तुम्ही सांगितली, पण खरं जेव्हा तुम्ही पोलीस व्हायच्या अगोदर ज्याप्रमाणे रमेश घोलप साहेबांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. उमेश घोलप साहेबांनी नोकरी केली आणि नोकरी करून घोलप साहेब त्या ठिकाणी कलेक्टर झाले. ते पण सांगतात, त्यांना सांगतात की माझा भाऊ माझ्या पाठीशी होता. आज तुमच्या आयुष्यात पोलीस भरती व्हायच्या अगोदर असा कुठला प्रसंग होता तुमच्या भावाभावामध्ये की आजही तो प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येतं? आजही तसा प्रसंग म्हटलं तर जेणेकरून कसं असतं बऱ्याच वाईट गोष्टी माझ्यासोबत घडल्या. त्या वाईट गोष्टी काय सांगू शकत नाही पण माझ्या वाईट गोष्टीमध्ये प्रत्येक वेळी माझा भाऊ काय का असं ना माझ्या समोर ढाल बनून राहिला. बाकी कोण नाही, भाऊच फक्त. म्हणजे PSI आज तुम्ही झाले, तुम्हाला यश मिळाले, पण तुमच्या यशाच्या पाठीमागचा, यशाच्या पडद्याच्या पाठीमागचा खरा हिरो कोण आहे? माझा मोठा भाऊ. तुमचे मोठे भाऊ. मोठे भाऊ. म्हणजे तुमचं हे यशाचं श्रेय तुम्ही तुमच्या पूर्ण मोठ्या मोठ्या भावाला आईवडिलांना आणि आईवडिलांना. जेव्हा तुम्ही पोलीस झाले होते आणि पोलीस सेवेमध्ये त्या ठिकाणी नोकरी करत असताना हे तुमच्या समोर एक आव्हान होतं ऑन ड्युटी. हा अभ्यास कसा केला तुम्ही? हे भरपूर मोठं आव्हान. म्हणजे महाराष्ट्रात जी काय बाबा पोलीस आहेत त्या प्रत्येकाला, माझ्या एकट्यालाच आव्हान नाही तर कमीत कमी 40,000 ते 50,000 महाराष्ट्रातील जे बाबा पोलीस आहेत त्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. तर ड्युटी करत अभ्यास करणं हे एकट्याला नव्हतं तर प्रत्येकालाच ही म्हणजे प्रत्येकाची सिच्युएशन हीच होती. मग ड्युटी करत अभ्यास करत असताना ज्याच्या त्याच्या स्किलवर, त्यानंतर ज्याच्या त्याच्या मेमरीवर अभ्यास प्रत्येकाने केला. आता 615 जण PSI झाले. जे झाले नाहीत ते काय PSI पदाचे दावेदार नाहीत असं म्हणता येणार नाही. थोडंफार त्यांचं बॅड लक म्हणायचं. मग ज्यावेळेस म्हणजे ऍड निघाली, जाहिरात निघाली, त्यानंतर मी एक 90 दिवस रजा टाकली होती पूर्व परीक्षेसाठी. रजा टाकली, तिथून मी अभ्यास केला. मी आणि बाकले सोबतच अभ्यास केला. माझी वर्षी तुम्हाला रूम दाखवली मी, त्याच्यामध्ये भरपूर आम्ही दोघांनी भरपूर अभ्यास केला. पूर्व परीक्षा पास झालो. त्यानंतर मेन्स मला वाटतं माझी पूर्व परीक्षा 10 डिसेंबर 2023 ला झाली आणि रिझल्ट लागला 1-2 महिन्याने. मला पूर्व परीक्षेला कट ऑफ आमचं 36.50 लागलं आणि मला मार्क होते 43.25. आणि बाकलेनला 44 मार्क होते. ही पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर मेन्स परीक्षा जो असतो
तो प्रत्येक पोलीस म्हणजे त्या ठिकाणी पास झालेले सर्व हे स्पर्धक चांगल्या ताकदीचे असतात. त्या ठिकाणी तुमचं एकच काम असतं की बाबा स्वतःला सिद्ध करायचं. आणि अभ्यासक्रम म्हटलं तर प्रमोद भोंग सर भरपूर मोठा अभ्यासक्रम आहे. का PSI होण्यासाठी नेमका काय अभ्यासक्रम आहे, काय सांगा? आता खात्याअंतर्गत PSI आणि डायरेक्ट PSI हे दोन आहेत. PSI पदाच्या जागा ह्या 3 पद्धतीने भरतात. एक खात्याअंतर्गत जसं की मी झालो. खात्याअंतर्गत ज्यावेळेस तुम्ही पोलीस होता त्यावेळेस तुम्हाला तुमची सेवा 4 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि 4 वर्ष पूर्ण असेल तरच तो उमेदवार पोलीस PSI पदासाठी अर्ज भरू शकतो. बाहेरून डायरेक्टला काय तुमची डिग्री असली तुम्ही भरू शकता. आता मला बाहेरून जास्त माहित नाही, पण आमचं जे आहे खात्याअंतर्गत त्याला 300 गुणाचा पेपर असतो. त्याला राज्यघटना, आपल्याला राज्यघटना एक विषय आहे, फॉरेन्सिक सायन्स, त्यानंतर तपास यंत्रणा आणि छोटे छोटे मायनर ऍक्ट आहेत जे की बाबा भारतामध्ये चालतात. त्याच्यावरच पूर्ण आपली कायदा, बाबा एखादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला तर ते मायनर ऍक्ट नुसार घेतात. त्यानंतर आमच्या टायमाला IPC होतं, भारतीय दंड संहिता, पण आता ते बदलून भारतीय न्याय संहिता झालं. आणि फिजिकल कसं असतं? फिजिकल 100 गुणाचं असतं. त्या ठिकाणी सर्व पोलीस असल्यामुळे 100 पैकी 100 गुण प्रत्येकाला पडतात. कदाचित माझा एक मार्क लॉंग जम्प मध्ये गेला त्याच्यामुळे मला 100 पैकी 99 गुण पडले. आणि आता ह्या निकालामध्ये तुमची रँक किती आहे? 454. 615 मध्ये माझी रँक 454 नंबर. आणि तुम्ही जेव्हा पोलीस झाले होते तेव्हा तुमचा क्रमांक किंवा रँक किती होते? ज्यावेळेस पोलीस झालो त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये दुसरा आलो होतो. सोलापूर ग्रामीणला, आपल्या सोलापूर ग्रामीणला दुसरा. ते साल कोणतं होतं आणि वयाच्या किती वर्षी बदल झाले? वयाच्या 21व्या वर्षी 2017 साली. आणि PSI केव्हा बदल झाले तुम्ही? आता वयाचं 31 वर्ष करा. 31 वर्ष. मला सेवेला 10 वर्ष पूर्ण होत होता. आणि रँक 454. रँक तुमची 454. खरं तर एक काळाचा होता बांधवांनो, मला सांगायला अभिमान वाटतो. 2 वर्षापूर्वी मी तांबारे साहेबांना म्हटलं होतं की साहेब, आपल्या गावाकडची शेतकऱ्याची पोरं पोलीस होते ते किंवा नोकरी लागते ते. आणि साहेब, तुमचा संघर्ष मी जवळ डोळ्यानं बघितलेला आहे. म्हणजे उपलेसारख्या ग्रामीण भागामध्ये अगदी पत्र्याच्या शेडमध्ये राहून अभ्यास करून, भयंकर संघर्ष करून, स्वतःच्या हिमतीवरती वयाच्या 21व्या वर्षी साहेब पोलीस झाले होते. मी त्यांना म्हटलं होते, साहेब आप तुमची मला मुलाखत घ्यायची आहे. साहेबांनी मला गेल्या वर्षी सांगितलं होतं की सर, मुलाखत घ्यायची ना 100% घेऊ, थोडं थांबा. मी त्यांना विचारलं, थोडं थांबा म्हणजे काय करा नेमकं? ते मला सारखंच म्हणा, थोडं थांबा. ते 1 वर्षापूर्वी मला तांबारे साहेबांनी शब्द दिलता, आपली मुलाखत घ्यायची आहे पण डायरेक्ट PSI झाल्यावरच आपली मुलाखत घ्यायची आहे. आणि स्वतःवरचा हा त्यांचा विश्वास. म्हणजे बघा, सेल्फ कॉन्फिडन्स काय असतो. 1 वर्षापूर्वी ज्यांनी मला सांगितलं होतं की 1 वर्षानं माझी मुलाखत घ्यायची आहे, माझी मुलाखत PSI झाल्यावरच घ्यायची आहे, आज मी साहेबांच्या सोबत आहे. आणि आज साहेब फक्त सुरेश तांबारे साहेब नाहीत, तर PSI सुरेश तांबारे साहेब आहेत. या तुमच्या आत्मविश्वासाबद्दल काय सांगा? इतका विश्वास तुमच्याकडे कसं काय होता? विश्वास का होता? कारण की ज्यावेळेस मी 2021 ची जाहिरातीला होतो त्यावेळेस मला ज्या काय माझ्या चुका झाल्या त्या मला जाणवल्या आणि त्या चुका मी पूर्ण दुरुस्त करून पेपर दिला होता. पेपर दिल्यानंतर आपली भेट झाली होती. मला पेपर दिल्यावरच ज्यावेळेस पेपर मी सोडत होतो एक गोल, ज्यावेळेस मी 150वा गोल केला त्यावेळेसच मला कळालं की बाबा मी महाराष्ट्रात पहिल्या 200 मुलामध्ये बसू शकतो. जर लेखीची लिस्ट काढली तर मी महाराष्ट्रात पहिल्या 300 मुलामध्ये आहे. फक्त त्या 1 मार्क माझा उडीमध्ये गेल्यामुळे माझे 100 मुलांना रँक पाठीमाग आलेले. आणि हा विश्वास होता. आता प्रमोद सर बद्दल बोलायचं म्हटलं तर हे आमच्या गावच्या शेजारचे एकदम जवळचे आहेत. मग ज्यावेळेस आम्ही वडाळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक व्याख्यान ठेवलं होतं. मग ते व्याख्यान ऐकण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला पण एक वक्तृत्व करण्याची खूप आवड होती आणि मला वक्तृत्व कलेत खरंच काहीतरी मोठं करायचं होतं. मग सरांना मी म्हणलो, सर मला असं करायचंय, थोडंफार मार्गदर्शन करा. सरांनी त्यावेळेस मला योग्य मार्गदर्शन केलं. तिथून मी वक्तृत्व कलेमध्ये पण थोडीफार मजल मारली. पण आपलं क्षेत्र हे होतं, मग हे बोलणं किंवा त्याने सांगितलेलं कुठं हे वायपट जाणार नाही. मग सर मला सारखं विचारायचं, सर मुलाखत. मग त्यावेळेस सांगितलं, सर मुलाखत मी देणार, PSI झाल्यावर पहिली मुलाखत तुम्हाला देणार. मला बाकीच्या चॅनलचे भरपूर आता माझे आहेतच, पहिली मुलाखत तुमच्या चॅनल देणार. आणि ज्या दिवशी माझं ग्राउंड झालं त्या दिवशी मी प्रत्येकाला सांगतो की मी PSI झालो. त्या दिवशी एक प्रमोद सर बी आहेत की त्यांना बी मी कॉल केला होता, सर आपलं काम झालेलं आहे, ह्या दिवशी रिझल्ट लागेल
बस एवढं मी त्यांना सांगितलं होतं. ही खरी गोष्ट आहे. 10 दिवस अगोदर साहेबांनी मला फोन केलता, म्हणजे मेन निकाल लागायचा होतो जेव्हा यांचा फिजिकलचं रिझल्ट आला त्यावेळेस मला सांगितलं होतं की 10 दिवसानं आपल्या नावापुढे PSI लागलेला असेल, आणि निश्चितपणे 10 दिवसांनी त्यांच्या नावापुढे PSI लागलेलं होतं. हे माझ्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आज साहेबच आहे, पण त्याच्या अगोदर माझे ते एक जवळचे मित्र आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो. साहेब, आयुष्यात बरेच प्रसंग येत असतात, म्हणजे कधी अपमान होत असतो, मान होत असतो, कधी अपमान होत असतो, आणि मग तुमच्या आयुष्यात असं कधी एखादा प्रसंग आला की तुमचा कधी अपमान झाला आणि त्या अपमानातून तुम्ही पेटून उठला हो, असं कधी एखादा प्रसंग आहे असे भरपूर अपमान आहेत, पण मी माझा भूतकाळ भरपूर चांगल्या पद्धतीने विसरलाय. त्याच्यामुळे मी असं तुम्हाला, माझी इच्छा नाही ती भूतकाळाकडे जायची म्हणून. बरं. मग त्याच्यातून मला लय प्रेरणा मिळाली. असे 2-3 किस्से आहेत. मग त्या किस्स्यामुळे भरपूर मी प्रगती झालेली आहे, पण ते विषय मी पूर्ण डोक्यातून काढून टाकलेला बरं. आहे. त्यामुळे त्याच्याकडे मला बोलायची पण इच्छा नाही, असं माझं वैयक्तिक मला. बरं. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आज तुम्ही PSI झालेत, तुमच्या यशाच्या पाठीमागे असं आहे का कोणाचं? हा, म्हणजे आता माझी बायको, त्यानंतर आमच्या मोठ्या भावाच्या म्हणजे वहिनी, माझ्या वहिनी, माझी आई. आता एक किस्सा सांगतो प्रमोद सर तुम्हाला. मी ज्यावेळेस दुसऱ्या मजल्यावर अभ्यास करायचो, म्हणजे अभ्यास करायचो, तर एक कधी कधी अभ्यास करत असताना मी माझ्या अभ्यासात असलो की मला दुसऱ्या मजल्यावर चहा घेऊन येणार आमच्या वहिनी मला, की बाबा चहा घेऊन येणार तिथं, किंवा मोठा भाऊ पण कधी कधी मला चहा घेऊन येणार, वडील चहा घेऊन येणार. मग ह्याचं कुठेतरी बाबा चांगला आशीर्वाद किंवा काहीतरी त्याग म्हणून मी आज ह्या ठिकाणी बसलेलो आहे. किंवा माझ्या बायकोबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर त्याग केलेला आहे. म्हणजे मी रात्रभर जागणं, वेळ न देणं. माझी मुलगी आहे 1-2 वर्षाची, तिला पण मी जास्त वेळ दिला नाही. आज माझी मुलगी म्हणतात ना प्रेमाचं नातं असतं, माझी मुलगी माझ्याकडे जास्त नाही, आता माझ्या भावाला जास्त शिकते. का तर मी ह्या परीक्षेमध्ये वेळ देऊ शकलो नाही त्यांना. हा, तर इथून पुढे वेळ देणार मी त्यांना. साहेब, असं पण होतं बऱ्याच ठिकाणी यश मिळलं की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हवा पण जाते, कारण की आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो भरपूर IAS आहेत अधिकारी, भरपूर IPS अधिकारी आहेत, भरपूर PS आहेत, पण मोजकी बोटावर येण्या एवढीच लोकांच्या लक्षात आहे. ती सगळेच IPS लोकांना माहित नसतात, IPS माहित नसतात. मग कधी कधी काय होतं, गरिबीतून लेकरं पुढे होतात, मोठी होतात. ती लेकरं मोठी झाली की पुन्हा काय होतं, त्यांना सर्वसामान्य लोकांचा विसर पडतो, किंवा त्या गरिबीच्या जाणीवेचा विसर पडतो. आज तुम्ही PSI झालेत, शहर मधल्या पत्र्यातनं अभ्यास करणारा पोरगा PSI झालाय, शेतकऱ्याचा पोरगा PSI झालाय, हे सगळं मान्य आहे, पण ह्याच गरिबीची जाणीव साहेब तुम्हाला भविष्यात असेल का? हा, बरोबर. तर ह्या गरिबीची जाणीव, माझं असं वैयक्तिक मत आहे की आता मी ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला PSIचा, त्यावेळेस गावात चर्चा अशी चालू होती की मला 2 मित्रांनी काल येऊन सांगितलं की बाबा आपल्या गावात भरपूर अधिकारी झाले, बाहेर झाले, अभ्यास केला झाले, पण गावातला एकमेव पोरगी बाबा ज्याचं कॉन्टॅक्ट गावात भरपूर आहे, जो येणाऱ्या माणसाला हटकतो, बोलतो, फिरतो, चहा पितो, असा एक जवळचा माणूस PSI झाला. मग मला सुद्धा भारी वाटलं की आपण बाबा अजून पण माणसा, म्हणजे माझं नाही तर त्यांच्यातून आलं की बाबा मी अजून सुद्धा माणसांच्या नावासोबत जोडलेलं आहे. तर अशीच नाव देवाला एक प्रार्थना आहे, बाबा अशीच नाव माझी जोडून राहू दे. आज पद आहे तुमच्याकडे, हा, पैसा आहे, हा. गाडी आहे, माडी आहे, सगळे आहे, मग सगळं कमवलं तुम्ही. आता राहिलेल्या आयुष्यात नेमकं काय कमवस तुम्हाला? आता राहिलेल्या आयुष्यात माझं एकच स्वप्न आहे की बाबा जेणेकरून माझ्या हातून भविष्यात कधीच कोणाचं वाईट होऊ नये, चांगलं झालं नाही तर वाईट निदान होऊ नये, एवढंच मी ठरवलंय. आणि राहिलेलं आयुष्य मी खूप मस्त जगणार. माणसांना एकटाच न होता माझ्या जवळच्या भरपूर माणसांना मी मोठं करण्याचा प्रयत्न करणार. प्रशासनातली सेवा ही गरिबांसाठी असेल, ती धनदांडक्यांसाठी असेल? माझी प्रशासनाची जी सेवा जी असेल ती न्यायासाठी असेल. मग तो कुणी असो समोर, कोणी असो, त्याच्याशी मला घेणं नाही, पण तुमची भूमिका ही सत्यासोबत असेल, न्यायासोबत असेल. तुमचं ब्रीदवाक्य काय आहे? माझं स्वतःचं ब्रीदवाक्य एकच आहे की बाबा चांगलं नाही करता आलं तरी चालेल, पण वाईट कोणाचं करायचं नाही. तुमच्या नावाची चर्चा आहे तर आहेच, उगतिकाला कोणत्यासारखं नाही. पण कधी कधी काय होतं, समजा एखादा धाडी, बोरगावचा, झरेगावचा, जामगावचा एखादा कोण तुमचा फॅन फॉलोअर्स असतो, 10-12ची पोर असते ती, मग ती म्हणणार आहे चला आपण सुरेश तांबरे सर नका करू, फोन करू. तुम्हाला फोन करतात, तुम्ही फोन नाही रिसिव्ह केला, फोन नाही उचलला, तर समोर लोकांचा गैरसमज काय होतो, याला हे PSI झाले, आता मोठे झाले, आपल्या गरीबाचा फोन कशाला घेतात? नेमकं खरं कारण काय असतं? सांगतो खरं कारण. म्हणजे प्रमोद सर, मी खोटं बोलत नाही. मी माझ्या कॉन्टॅक्ट मोबाईल मध्ये 70 ते 80 हजार नंबर सेव्ह आहेत.
आणि आपल्या पोलीस भरती करणारी जी मुलं आहेत ती माझ्यासोबत जोडलेली आहेत. आणि फोन न उचलण्याचं कारण म्हणजे काय, मी जाणून बुजून जर का मला प्रमोद भोंग सरांचा नंबर दिसतोय आणि जाणून बुजून मी उचलत नाही, असं कदाचित झालेलं नाही. मी एकदा तुम्ही फोन केला तर मी पहिल्या रिंग मध्ये उचलला असेल, दुसरी रिंग सुद्धा वाजत नाही, कारण की माझा आज 4 वर्ष झालं मोबाईल सायलेंट असतो. जर हातला असेल तर मी फोन उचलतो, जर मी सायलेंट असेल, आता समजा मी आणि तुम्ही बोलतोय, आता कोणाचा तरी फोन वाजतोय, मी नाही उचलला तर समोरच्या माणसानं गैरसमज करून घेणं त्याला योग्य वाटेल, पण ते मला वाटतं की बाबा ते थांबलं पाहिजे. आणि त्यानंतर मी कॉल बॅक करतो, मला वेळ भेटतो मी त्यावेळेस कॉल. आता सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे मला फोन आले, मला जसा जसा वेळ मिळत तसं मी त्यांना कॉल केले, मेसेजला रिप्लाय दिले, जेवढं होत तेवढं मी केलं, पण जाणून बुजून मी कोणाचा कॉल उचलला नाही, त्या गोष्टी माझ्याकडून होत नाहीत शक्यतो. सूरज तांबारे कॉप्स, पोलीस फॅक्टरी ह्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांना पोलीस करायचं काम केलं किंवा PSI पण ती मुलं होतील, तर काय हो ह्या गावाकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आतापर्यंत? तुमचे बंधू भूषण तांबारे यांचं पण मला झिरो पासून हिरो नावाचा युट्यूब चॅनल आहे, इन्स्टा पेज आहे, ह्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातली पोलीस भरती करणारी पोरं तुम्हाला जोडलेली आहे ते. तर एक स्वतःविषयी तुम्हाला काय अभिमान वाटतंय, काय वाटतं नेमकं? तुम्ही स्वतः तर पत्रश्रेणीमध्ये पोलीस झालेच, पण तुम्ही स्वतःहून पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊन सुद्धा महाराष्ट्रावर तुम्ही किती पोलीस निर्माण केले किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमका? त्यांच्या प्रतिक्रिया भरपूर भारी आहेत, पण कसं असतं जवळच्या लोकांना जास्त काही माहिती नसतं आपल्या गावातल्या. बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी गाव सोडून जाईल बाहेर, उदाहरणार्थ समजा मी बाबा कोल्हापूरलाच गेलो मला काय अडचण आली, तर मी तिथं बाबा एखादं साधं सिंपल जरी टेलिग्रामला माझ्या 1.5 लाख लोक जोडलेले आहेत पोलीस भरती करणारे, किंवा इंस्टाग्रामला 1.5 लाखाच्या पुढे आहेत, जर साधं सेंटेन्स बाबा मला कोल्हापूरमध्ये अशी अडचण आले, तर मला तिथं माझा विद्यार्थी घ्यायला येऊ शकतो, म्हणजे अडचण माझी सॉल्व्ह करू शकतो. एवढं आपण ओळख कमवलेलं आहे, स्वतःपुरती मर्यादित एवढं नाव कमवलेलं आहे, आपल्याला अजून मोठं नाव करायचंय. त्यानंतर ह्या मुलांच्या प्रतिक्रिया म्हणजे मी आतापर्यंत 2020ला युट्यूब चॅनल चालू केलं, तिथून आज 5-6 वर्ष झाले. तर मला वाटतं बघा सर, माझ्या हातून किंवा माझ्या क्लासेस मधले ते 2000 ते 3000 मुलं पोलीस झालेले आहेत, की जे झालेले पोलीस मला ओळखतात, आणि इथून पुढे पण हे माझं काम चालूच राहणार आहे. ह्याच्यामध्ये तुमचे बंधू भूषण तांबारे यांची भूमिका कशी आहे? ह्यांची भूमिका म्हणलं की पहिल्यांदा सांगितलं की पडद्या मागचा हिरो, मी फक्त बाबा एक चेहरा आहे, पण पाठीमागचं जे काम आहे बाबा, व्हिडिओ सोडणे, ऍप समजा सेट करणे, त्यानंतर बाबा महत्वाचा विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्याला समजावून सांगणे, शिकवणे, असं आहे त्यांचं. म्हणजे भरपूर पूर्ण एक ह्याच्यातलं 100% जर वाटा केला तर एक 80% श्रेय त्यांना द्यावं लागेल, 20% फक्त बाबा मला बाबा आहे म्हणून. राजकीय लोकांचा अंगावर गुलाल उधळून घेण्यापेक्षा किंवा राजकीय लोकांच्या गुलालात न्हावून निघण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाचा गुलाल आपल्या अंगावर उधळून घेणं किंवा लोकांनी आपल्यावर तो उधळावा, ह्याच्यासारखा अभिमान दुसरा नाही. उपळे बस स्टँड वरती आम्ही पाहिलं जाताना येताना, बार्शी तुळजापूर रस्त्यावरती उपळे हे गाव आहे, तिथं तुमचा बॅनर लागलाय, त्या बॅनरवरती गुलाल आहे आणि त्या बॅनरच्या खाली सुद्धा गुलाल आहे. त्या गुलालात उपळे चौकात तुम्ही न्हावून निघाले, काय भावना होती त्यावेळेस? काय फील मनात नेमकं काय होते? काय वाटतं मनात? माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं, आणि बऱ्याच गोष्टी मी त्या स्वप्नासाठी त्याग केल्या होत्या. बाबा कसलं जरी कोणाचा कार्यक्रम असलं जाणं, डीजे समोर नाचणं, ह्या गोष्टी झाल्या नव्हत्या. मग ते एक दिवस आनंदाचा होता माझ्यासाठी, म्हणून मला लय एकदम बाहेर वाटत होतं. आणि त्याच्यात माझ्या जवळचे सर्व मित्र परिवार, भाऊ सर्व होते, त्याच्यामुळे मला खूप म्हणजे भरपूर आनंद झाला. आणि ते दिवस आपल्या आयुष्यात फक्त निकाला दिवशीच येतो, तो आम्ही आनंदात साजरा केला. जगातल्या कुठल्याही बापाला असं वाटतंय आपल्या पोराच्या अंगावर गुलाल पडावा, आणि जगातल्या कुठल्याही बापासाठी पोराची नोकरी, पोराच्या अंगावरची वर्दी ही अभिमानाची गोष्ट असते. आज तुमच्या वडिलांना काय वाटतंय? त्यांची छाती किती अभिमानाने फुलली? आमच्या वडिलांना पहिली गोष्ट तर हे पोलीस शिपाई किंवा पोलीस अधिकारी असतात ह्याचा अभिमान आहे. पण आमच्या वडिलांचं मला एकच असतं, किती जरी मोठा झाला तू तर जास्त कुठल्याही गोष्टी जास्त ओव्हर करू नको, ह्याच वडिलांचा सल्ला असतो. त्या दिवशी पण मला वडिलांनी फोन केला, बाबा झालाय तर जास्त आदले वाजू नको, बाबा जास्त जल्लोष करू नको. का तर आमच्या 1-1.5 महिन्यापूर्वी चुलत्याचं निधन झालं, त्या दुःखात पण आम्ही आहोत, त्यांचा पण थोडाफार आशीर्वाद आहे आपल्याला. त्याच्यामुळे वडिलांचं एक असतं, बाबा जे काय करायचंय ते लिमिटमध्ये करायचं, लिमिटमध्ये बस वडिलांचा एवढा सल्ला असतो मला. वडिलांचा आज पण तुमच्यासोबत कायम स्वभाव असतो. तुमच्या आईंचं वडिलांचं स्वप्न होतं का तुम्ही PSI व्हावं म्हणून? स्वप्न त्यांचं होतच, कारण की कसं असतं
मी त्यांना सांगायचो अभ्यास करतोय. आपण ज्यावेळेस एखाद्या परीक्षेला जातो त्यावेळेस मी माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, मोठ्या भावाचा, वहिनीचा आशीर्वाद घेऊनच आपण घराच्या बाहेर जायचो. पण ज्या ज्या दिवशी माझा पेपर असेल किंवा काय असेल बा, पूर्व परीक्षा, मेन्सचे पेपर, ग्राउंड, मग त्या दिवशी जोपर्यंत माझा फोन येत नाही तोपर्यंत ह्यांच्या जीवात जीवन असायचं. हा, असं वडिलांचं बाबा मला डायरेक्ट नाही फोन केला तर माझ्या मित्राजवळ जाणं आहे, लावून फोन सुरू झाला, काय झालं विचार, मग नाही उचलत, करू नको थोड्या वेळानं कर. म्हणजे ही एक त्यांना एक जाणीव की बाबा काय झालं. माझ्यापेक्षा जास्त काळजी जवळच्या माणसांना होती माझ्या, बाबा काय झाले बस. मी जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत ह्यांच्या जीवात जीवन असलं. नवीन काय पोर असते गावाकडे शेतकऱ्यांची, आज तुमच्याकडे बघून ते पोरं मोटिवेशन होते, ते तुमचे व्हिडिओ बघतात पोरं सोशल मीडियाला, तुम्ही मोटिवेशनचे पण व्हिडिओ टाकताय. काय सांगाल या नवीन पोरांना, ज्यांना पोलीस भरती करायची, ज्यांना PSI व्हायचंय, त्याच्यासाठी तुमचा संदेश काय असेल? मग माझ्या नवीन मित्रांना एकच एक विनंती आहे की तुम्ही तुमचं काय ध्येय आहे, PSI बनायचंय, पोलीस बनायचंय, ते करा, पण त्याच्या आधी स्वतःला ओळखा की आपण होऊ शकतो. कारण की माझा एक अनुभव आहे की मी BSc ला ज्यावेळेस फर्स्ट इयर ऍडमिशन घेतलं त्यावेळेस माझे पहिल्या सेमिस्टरला 6 विषय, दुसऱ्या सेमिस्टरला ते 6 आणि दुसऱ्या सेमिस्टरला 12 विषय. त्यावेळेस मी ओळखलं की आपल्याला हे जमत नाही, तर तिथून मी काढता पाय घेतला. तर मुलांना हीच आहे की आपल्याला व्हायचंय, आपण होऊ शकतो का हे ओळखा स्वतःला, एवढंच त्यांना सल्ला सांगा. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सातत्यानं करता ती गोष्ट तुम्हाला 100% मिळणार. म्हणजे जर तुम्हाला बांधवानो जी का नवीन पोरं आहे शेतकऱ्यांची, तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, PSI व्हायचं असेल, व्हायचंय म्हणून येऊ नका. म्हणजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यायचं तर तुमच्याकडे सातत्य पाहिजे, तुमच्याकडे तेवढी धमक पाहिजे, तरच तुम्ही या. नाहीतर प्रत्येक जण येणार का, प्रत्येक जण पोलीस आणि PSI होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिथं कष्टच करावं लागेल, तुम्हाला त्यात संघर्षच करावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल. आपण मराठी गाणे एक दुखाडवाला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गाडव्यासारखा, बाकले सरांबद्दल मी नेहमी तुमचं बघतो सोशल मीडियावर, ते दाग दिसतं म्हणजे मित्र मैत्रीबद्दल तुमच्या. काय नेमकं वाटलं नातं काय तुमचं, कधीपासून आहे किंवा कशी? म्हणजे आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहेत. आता मित्र कसा असावायचं उत्तम उदाहरण आहेच ते. त्याच्या पलीकडे पण माझे असे भरपूर मित्र आहेत की आता प्रत्येकाला एक चांगला मित्र असतो. बरोबर आहे. आता माझा बाकले मित्र आहे, बरोबर, बाकलेचा मी मित्र आहे. तर आपण प्रत्येकाच्या आयुष्यात एकच मित्र असतो. तर मी असा मित्र आहे एक कमीत कमी 100-150 पोरांचा की त्यांचा एकच मित्र आहे की तो सुरेश तांबार आहे. माझा एक मित्र, पण माझे ज्यांचा असं म्हणणार माझा एक मित्र आहे, तर तुम्हाला 100-150 पोरामध्ये गेलं तर तुमचा मित्र कोण, तर त्यांना सुरेश तांबारे असं त्यांच्या नाव तोंडातून नाव निघेल. मी फक्त असं कॉन्टॅक्ट, आता माझा स्वभाव काय आवडला ते माहिती नाही, पण माणसं जिंकत गेलो ते मला खूप भारी वाटतं. असे भरपूर मित्र आहेत. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षकांनी तुम्हाला कधी प्रश्न विचारला होता का, तुझं स्वप्न काय म्हणून? असं कधी विचारला होता की त्यावेळेस स्वप्न म्हणजे लहानपणी मुलांचं असतं. मी म्हणायचो बाबा मला इंजिनियर व्हायचं, पण आपल्याला होता आलं नाही, कारण की आपल्याला इंग्लिश काय येत नाही. त्याच्यामुळे फक्त विचारलं कुणी तर मी माझा इंजिनियर व्हायचं. म्हणजे PSI व्हायला इंग्रजी असं काय का? PSI व्हायला इंग्रजी यावं लागतं, ही बाहेरच्या मुलांची स्पर्धा आहे. म्हणजे जे आता खात्याअंतर्गत जे आहेत त्यांना पण यावंच लागतं. म्हणजे या दाखलाची जी माझी ऍड होती ती 615 जागेची होती, जागा भरपूर होत्या, त्याच्यामध्ये मी इंग्रजी स्किप केलं म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी माझा चांगलं झालं. पण आता इतकी स्पर्धा आहे, त्याला इंग्लिश येणं यावंच लागतं. जर नसेल येत तर तुम्ही असं प्रत्येकाचं म्हणजे PSIच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सुद्धा इंग्लिश 100% यावं लागतं. प्रभुत्व असावंच लागतं. 50% इंग्लिशचा वाटा आहे. 50% इंग्लिशचा वाटा आहे. आता येणाऱ्या यासाठी इंग्लिश तुम्हाला जमलंच पाहिजे. जर इंग्लिश येत नसेल तर तुम्ही PSI होऊ शकत नाही. आता माझं नशीब म्हणा भाग्य म्हणा काय म्हणा ते मला आलं, पण मी आता मला येत नाही म्हणून असं नाही. पण मी ज्यावेळेस तुमची पुढची मुलाखत असेल आपल्याकडे त्यावेळेस इंग्लिश मध्ये बरेच डायलॉग मारेल, मी शिकणार आहे इंग्लिश चांगलं. PSI होण्यासाठी ग्राउंड लागतंच. आणि ग्राउंडची तयारी तुम्ही कशी केली? ग्राउंडची तयारी करताना तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं नेमकं? आता PSI व्हायला ग्राउंड खूप महत्वाचं आहे, कारण की ग्राउंडला तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडणं खूप गरजेचं आहे, कारण खात्याअंतर्गत आणि सर्वजण पोलीस असल्यामुळे ते सहज शक्य होतं. माझ्यासाठी पण ते शक्य होतं, पण मध्यंतरी माझं पाय दुखणे, मी सारखं सिनपेन नावाचा प्रकार आहे सर, तो खूप दुखतो. ग्राउंडच्या आधी 10 दिवस, त्याच्या आधी मी प्रॅक्टिस पुण्यामध्ये डिफेन्स अकॅडमी कोच MJ पुणेवाला यांच्याकडे केली. त्यानंतर बार्शीमध्ये माझे कोच आहेत, कोच AK म्हणजे अशरफ सर, त्यांच्यासोबत पण त्यांनी पण मला शिकवलं. या दोघांचं भरपूर आपल्याला मार्गदर्शन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन की बाबा एक माझा मित्र आहे लखन पुंड म्हणून, ते ज्योतिराम बाकले, समांतर त्याला जरी टाकलं तरी एकदम योग्य होईल, कारण की तो माझ्या सोबत म्हणजे मित्र, त्याला माहित होतं आपण PSI होऊ शकत नाही,
पण त्यांना वाटलं की याला आपण होऊ शकत नाही ना, पण सूरज तांबार झाला पाहिजे. झाला पाहिजे. ह्याच्यासाठी बिचाऱ्यानं माझ्यासाठी भरपूर त्याचं नाव काय वाटतंय, कारण की ते एक म्हणत नाही युद्धाच्या भूमीमध्ये बाबा जेव्हा कुरुक्षेत्रावर म्हणजे युद्ध चालू होतं त्यावेळेस प्रत्येकाच्यातली जाणीव करून देणारा एक प्रत्येकाच्या आयुष्यात कृष्ण असावा, तसं लखन पुन्हा म्हणलं तर चालेल. कारण की ग्राउंड माझं होईपर्यंत शेवटपर्यंत सूरज तू 100 पैकी 100 गुण घेऊ शकतोय आणि तू घे. त्यानं माझ्यात भरपूर म्हणजे एक प्रोत्साहन दिलं. आणि त्याच्या आधी काय झालं होतं, माझं ग्राउंड होतं 16 एप्रिलला आणि त्याच्या आधी 2 एप्रिल ते 16 एप्रिल हा काळ माझ्यासाठी खूप बेकार गेला. कारण जसं जसं ग्राउंड येतं तसं तसं दडपण वाढलं होतं, माझे पाय भरपूर दुखायचे. रोज मी बर्फानं शेकायचं त्याला. भाऊ मला एकदा विचारतो लय दुखते का, तर मी त्याला मला सांगायचं का नाही थोडंच आहे. त्यांना बी काय जोडायचं काय होतं काय घ्यायचं. ती एक सिन पेन नावाचा पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला आजार असतो, तो मला भरपूर त्रास दिला. आणि याच्या पलीकडे पण जाऊन काय झालं 13 एप्रिलला मला 14 एप्रिलला माझी ट्रेन बुक होती. 13 एप्रिलला म्हणलं थोडंफार मला रनिंग कसलीच करता येत नव्हती, कारण की सिन पेनमुळे मी फक्त हळूहळू जॉगिंग करायचो. 13 एप्रिलला मी काय डोकं जास्त चालवलं की बाबा बिन चपलीचं जरा वॉकिंग करू म्हणलं आपण, आणि तिकडे वॉकिंग केली बिन चपलीची मी. तर बिन चपलीची वॉकिंग करत असताना सायंकाळच्या 6 वाजता आपण जमीन इतकी तापली होती, मला चलताना काय वाटलं नाही सर. पण ज्यावेळेस चलून झालं त्यावेळेस माझ्या पायाला का अजून पण इथं तुम्हाला दिसत नाही हा मोठा फोड आला होता, इथं एक फोड आणि इथे एक असे मोठे फोड आले. हा, आणि मी म्हणलं काहीतरी आपलं वेगळंच. आंबे डॉक्टर एक मार्गदर्शक चांगले त्यांना फोन केला, डॉक्टर साहेब मी यायला लागले. त्यांनी मला म्हणला सूरज तू काय केलं हे. त्याने असं म्हणल्यावर मला कुठेतरी भीती वाटली की बाबा हे भरपूर हे आहे. पण त्यांनी तो फोड फोडला, त्यातली घाण काढली आणि तिथे बँडेज केलं. मुंबईच्या ठिकाणी जाणार आहे म्हणले तू, तिथे भरपूर घाम येतोय, तर ही जखम चिघळल तर ही 24 तास काढू नको. ती एक माझ्या मनामध्ये भीती होती. सर्व मुलं बूट बीट घालून, पण त्या दिवशी मी ग्राउंडवर चप्पल घालून गेलतो, कारण की माझी जखम. ग्राउंडवरचा अनुभव आहे एक सांगता का तिथला, म्हणजे फिजिकल करताना काय तुम्हाला त्रास झाला किंवा तुम्ही ते सामोरं कसं गेला त्रास झाला, ही परिस्थिती झाली बाबा ग्राउंडच्या आधी. पण 16 एप्रिल आणि माझ्या आयुष्यामध्ये ब्रह्मद सर सांगायचं म्हटलं मला सांगतो की माझा सोलापूर ग्रामीणचा 2017चा जो पेपर झाला होता तो 9 एप्रिलला झाला होता आणि त्याचा रिझल्ट 16-17 एप्रिलला लागला होता. एप्रिल महिन्याचं रहस्य सांगतो, म्हणजे आजपर्यंत जे काय माझं झालं चांगलं ते एप्रिल महिन्यात मला बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. लोकांनी एप्रिल फुल असते पण आपल्याला चांगला आहे. आणि मुंबईचा जो पेपर आहे मला अजून माहिती आहे 2016चा, तो माझा 13 एप्रिलला झाला होता. 13 एप्रिलला. बरं. आणि आता जे ग्राउंड झालं ते पण एप्रिल महिन्यातच झालं. एप्रिल महिन्यात झालं. 16 एप्रिलला झालं, रिझल्ट पण 30 एप्रिलला लागला. एप्रिल मध्ये आपल्यासाठी लक्की असं म्हणता याला, म्हणजे म्हणता याला शक्यता नाकारता येत नाही. मैं भी शराफत से जीता मगर मुझको शरीफों से लगता था डर, सबको पता था मैं कमजोर हूँ इसलिए मैं आज कुछ और हूँ. क्या बात आहे. बघता आपण शायरीच्या माध्यमातून खूप काही सांगितले साहेबांनी. चित्रकार महेशजी मस्के बार्शीचे यांनी बघा कलाकार आहे ते, आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पिंपळाच्या पानावरती PSI सूरज तांबारे साहेबांनी त्यांनी चित्रकला आणि कलेच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी साहेबांना त्या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा दिल्या. आपण थेट महेशजी मस्के यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. महेशजी, तुम्हाला काय वाटलं की यांचं चित्र पिंपळाच्या पानावर काढलं? आज कलाकार म्हणून मला बऱ्याचदा चांगल्या वाईट भावना आहेत, म्हणजे रोज मी त्याला सामोरं जातोय. मी सातत्यानं जे माझ्या लाईफ मध्ये जे प्रसंग असतात, मग ते राजकीय, कला, क्रीडा कुठल्या पण क्षेत्रातले असो, माझं कोणतं कौतुक केलं मला किती भारी वाटतं. आणि त्यातल्या त्यात मी ह्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतोय. बरेच अधिकारी होतात ते स्वतःपुरते मर्यादित राहतात, पण हा माणूस युट्यूबला इकडं तिकडं फार म्हणजे साधारण एक 1ली-2रीच्या मुलापासून ते फार वयस्कर व्यक्तींपर्यंत हा एक आयडॉल म्हटलेला माणूस आहे. मातीतला अधिकारी झाला तसं हे त्यांच्याच मातीतलं पान त्यांच्याच घरी आले. आणि आज वेगवेगळ्या ह्याच्यात सत्कार होतात किंवा त्याचे कौशल्य होते, तर ते पान सुद्धा कुठेतरी म्हणलं असेल की नाही, ते पान सुद्धा म्हणलं असेल की मी आमच्या गावातल्या माणसाला ह्याच्यावर IPS त्याच्यात मला बोललं जाते, कारण ते पान कुठलं ते महत्वाचं नाही, ते कुठे जातंय ते महत्वाचं. आणि मला पण वाटतंय की माझ्या पण यादीमध्ये अजून एक IPS PSI झाला म्हणजे आला, म्हणजे मला म्हणजे कुठेतरी माझा मित्र जवळचा झाला हे आनंद असतो. दृष्टी नाही पण मला दृष्टिकोन आहे. म्हणजे माणसाकडे आजकाल
दृष्टिकोन कोण आहे, पण दृष्टिकोनच हे झालाय. काल परवाची घटना, 3 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बलात्कार केला. म्हणजे तुमची दृष्टी लय महत्वाची असते. आणि हे चित्र काढायला तर लयच दृष्टी बाहेर लागते. आता बऱ्याच जणांना काय वाटतं याला दृष्टी कमी म्हणजे कमजोर दिसत असेल, पण ती त्यांचा गैरसमज आहे. तुमच्यापेक्षा 10 पटीने मला लांबचं दिसतंय. कारण ह्यांना यांच्या भावानं फक्त कर्तृत्वातून आतून बघितलंय, बाहेरून बघितलंय, पण चेहऱ्याला जेवढं मी बघितलंय तेवढं त्यांनी बघितलेलं नाही. कारण नाक डोळे काढताना एक जर पॉईंट चुकला तरी तिथं तो सूर्यस्तंभाने वेगळा होऊ शकतो. आणि चित्र काढताना सुद्धा 1-2 आरती म्हणली तांबा येत काय पीएस झाली. म्हणजे मला वाटतं यशस्वी झाल्यानंतर चेहरा जरा अजून लवकर ओळखायला म्हणजे असं होतंय बऱ्याच वेळा. म्हणजे अनोळखी चेहरा ओळखीचा होतो, कधी त्याला टॅग लागतो. आणि मला वाटतं ती स्टार जे झालेत नाही ह्यांच्या पुढं, ते स्टार त्यांच्यासाठी अभिमान आहे. आणि ते येणाऱ्या काळात त्यांची एक जिम्मेदारी आहे. आता मी भरपूर साध्या पोलिसाला बी घाबरतात, साध्या वळदीवर आहेत मग काय वाटत नाही, मित्र आहे मग काय वाटत नाही, पण दुसऱ्या पोलिसापाशी बसायचं म्हणलं की 5 फुटावर बसावं लागतं. कारण आपण बोलताना काय चुकतो का, काही बाबा काय म्हणतो का काय, म्हणजे रिस्पेक्ट असतो. कदाचित आपण दोघं बी असं आहे की सुरुवातीच्या काळात त्यांच्याशी बोलतोय करतोय, कदाचित येणाऱ्या काळात हा गुण त्यांच्या ऑफिसला जाताना आपला हात पाय तर कापून नाही झाला. आणि तसं व्हायला पाहिजे, कारण ते कर्तृत्व असतं. त्या निमित्तानं आम्ही तुम्हाला तुमच्या म्हणजे माझी अपेक्षा आहे की तुम्ही जिथं जाल त्या ठिकाणी आम्ही आवर्जून येऊ आणि इथं जे सत्कार केलाय तिथं तो सत्कार करण्याचा प्रयत्न करू. काल पण माझी भेट झाल्यानंतर म्हणलं की मी आज फक्त एक सुरत तांबारे झालेत IPS येणाऱ्या काळात हजारो लाखो विद्यार्थ्यांनी म्हणलं पाहिजे की मला उपड्याचा सुरत तांबारे व्हायचं म्हणजे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही त्यांच्या बंधूचं म्हणजे नाव घेतलं की माझा पण भाऊ आहे, त्याचं पण मार्गदर्शन असतं. म्हणजे त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो किंवा बरेच लोकांना हार दिसतो, म्हणजे लोकांना हार दिसतो पण हाराच्या आतला दोरा दिसत नाही. पण तो दोरा असेल तर तो हार बी असतो. फुलं सगळ्याला दिसतात पण त्या फुलाच्या आतला दोरा कोणाला दिसत नाही, कारण दोरा पाठीमागा असतो. म्हणजे पडद्याच्या पाठीमागचा कलाकार, हे जे म्हणले ना की पडद्याच्या पाठीमागचा कलाकार भूषण तांबारे आहे, तसं तो म्हणजे तो त्या हाराच्या आतला दोरा आहे. दोरा एकदम काची एकदम फिटच असतो, फुलं निसटू शकतात पण दोरा काही निसटत नाही. तसं त्यांचं योगदान दोऱ्यासारखं आहे, दिसत नाही पण त्याचं काम तर चांगलं असतं. म्हणजे जेवणात कसं मीठ असतं, मीठ नसलं की आपण जेवण साईडला ठेवतो, बरोबर आहे. तसं त्या स्टारच्या पाठीमागं त्याच्या आतमध्ये त्यांचं ते कर्तृत्व आहे. आणि त्यांची महत्वाची गोष्ट जाणीव ठेवली ना तर मी समाजात आज बघतोय एखाद्या फुटावरनं मारामारी होते शेतात. म्हणजे एकंदर मी मगाशी सुद्धा इमोशनल झालो की त्याला चांगलं झालं, आपल्याला काय करायचंय आता आपल्या वाटणीचं बघू, इथपर्यंत चाललेल्या गोष्टी असतात. म्हणजे मी इथं आलोय फक्त तुमची मुलाखत बघायला आलोय, पण मी इथनं जाताना ह्या दोघांचं प्रेम घेऊन जाणार आहे. माझी काल परवा भांडण झाली घरी म्हणजे माझ्या चित्रात ह्या दोघांचं प्रेम बघून मी भावाची माफी मागणार आहे. केलं आमच्या दोघांची माफी मागा भावाची, ह्या दोघांचं प्रेम बघून रमेश गोलाब साहेबांनंतर हे दोघं आहेत. म्हणजे यांचं नातं जे आहे ना, म्हणजे एखादं बोलला ते झालं PSI, मला काय करायचे, माझं काय, नाहीतर मग तुला PSI दिले मला 2-4 लाख रुपये दे असं म्हणलं असतं, पण नाही. उमेश घोलप नंतर तुमच्या नजरेतलं भावाचं प्रेम म्हणजे भूषण तांबरे आणि सूरज तांबरे. मी कापड होता बघितलं आल्यानंतर हे सदाची कुठं दिसून येत नाही, अहो साधा दारात येत नाहीत. मी बऱ्याच ठिकाणी गेलोय. मी लेटेस्ट मधला किस्सा सांगतो. तुकाराम मुंडे साहेब ज्यावेळेस हे सांगते त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं त्यावेळेस मी त्यांच्या गावात गेलो. तो तर माणूस जगाचा ह्यांचा आयडॉल माणूस आहे, ह्यांचे आयडॉल आहेत. लाखो IPS PSI आयडॉल आहेत. तिथं गेलो तर ज्या माणसानं जगाचं पाठीवर स्वतःचं नाव केलं, गावाचं नाव केलं, तिथं विचारायला गेलो तुम्ही, तर तिथं सुद्धा म्हणले तुम्ही किती लांबून आलाय, तर एवढा लांबून कसं आलाय. म्हणजे
कौतुकासाठी किंवा तिथं दुःख निधन झालं म्हणून आले, त्यांचं दुःख नव्हतं तर एवढ्या लांबून आलाय, म्हणजे त्यांना जलम होत होती. म्हणलं तुकाराम मुंडेचं घर कुठं आहे, इकडून जा इकडून असं जा, तसं तिकडं घर आहे. म्हणजे त्यांनी नाकारलं. म्हणजे काय तुकाराम मुंडे त्यांना किंमत नसते. तेव्हा मी म्हणलं जगात तुकाराम मुंडे सारख्या व्यक्तीला जर किंमत नसेल तर तो अजून लय बारका माणूस आहे. म्हणजे मी म्हणजे तू जे देश गुण पाळतो ना, तुला असं म्हणते, तुला गावाला असं म्हणते, तिथंच आडबाजूला गेलो म्हणलं तुझी जी लायकी लय मोठी कर. तुकाराम मुंडे सारख्या माणसाला लोक नाकारतात. आणि घरोघरी मातीच्या चुली जिथं पिकतं तिथं कधी विकत नाही. हे जे मगाशी म्हणले की मला काही गोष्टी बोलायच्या नाही, त्यांच्या बाबतीत पण ते झालंय. झालं 100% झालंय. कारण इथपर्यंत येणं तेवढं सोपं नसतं. यशाला बाप असतात आणि पराभवाला सल्लागार असतात. खूप प्रांजळपणाने सांगतात की माझ्या यशामध्ये माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे. कारण हल्ली आपण बघतोय 2 गोड्या जागेसाठी सुद्धा बांधण्यासाठी सुद्धा भावाभावात भांडणं होत आहेत. त्या धर्तीवर आज त्या ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाला पाठिंबा देतोय, लढ म्हणतोय, तू तयारी कर, संघर्ष कर, मी तुझ्या पाठीशी आहे. सुद्धा PSI झाले. एखादी सगळा प्रवास आठवला का? काय तुमच्या मनातला पहिला भावना काय होत्या? एकच गोष्ट वाटली की जे काय केलं ते माझ्या भावाने केलं आणि 7 पिढीचं आमचं दारिद्र्य दूर झालं. म्हणजे जे काय आम्ही सोचलोय ते इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, आणि जर आलं तर त्यानं माझ्या भावासारखं परिश्रम करून ती परिस्थिती 101% 100% बदलावी. आणि जर महाराष्ट्रामध्ये असं कोण असेल की त्याला गरिबी आहे, अभ्यासाला प्रॉब्लेम आहे, पैसे नाहीत, अडचणी आहेत, त्यांनी माझ्याशी माझ्या भावाशी कॉन्टॅक्ट साधावा. आम्ही त्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत 100% करू. भूषण सर, असा काय प्रसंग होता का आज तुमच्या पण डोळ्यामध्ये आता पण पाणी आहे? निश्चितपणे आज यश मिळालंय, साहेब PSI झाले, तुमचा भाऊ आज PSI झालाय. पोलीस व्हायच्या अगोदर असा कुठला प्रसंग होता का की आज जसं यशाच्या डोळ्यात पाणी आलंय तसं वाईट वेळेचं डोळ्यात पाणी यायचा एखादा प्रसंग होता का? नाही, अनेक प्रसंग आहेत बरं का. पण जसं भाऊ माझा म्हणला की भूतकाळात आपल्याला जायचं नाही, खरंच आपल्याला सांगायचं नाही. एक नाही, अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रसंग आहेत. कारण की आम्ही काय बघितलंय ते आमच्या जीवाला माहिती. ज्यावेळेस तुमचे बंधू पत्र्याच्या शेडमध्ये इथंच बाहेर अभ्यास करत होते, तो व्हिडिओ इंस्टा व्हायरल झाला, त्यावेळेस तुमच्या भावासाठी तुम्ही काय केलं होतं किंवा तुम्ही त्यांना पाठिंबा कशा प्रकारे देत होता? तुमची आर्थिक बाजू कशी होती, कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? कौटुंबिक पार्श्वभूमी फार आलागीच होती. कारण आमचं दुकान होतं छोट्या बस स्टँडवर. आपलं त्यातनं तर दिनचर्या चालायची. वडील बी आमचे ड्रायव्हर होते आणि वडील इथून कोकणात म्हणजे रत्नागिरीला वगैरे असायचे, तिकडे ड्रायव्हिंग ते करत होते. आणि आमची आई बी बाहेर कामाला वगैरे जायची. मी रेडियमचा व्यवसाय करायचो, भाऊ त्यातनं आपलं थोडं थोडं शिकत होता. आणि महत्वाचं म्हणजे ही भरती करत होता, गावात कोणाला सध्या माहित नव्हतं. आम्हाला माहित होतं की बाबा ही भाषेमध्ये आहे, करतोय, गावात यायचं काय सहकार्य लागलं तर घेऊन जायचा, हे करायचा. म्हणजे माझा पाठिंब्यापेक्षा ह्याचा परिश्रम इतकं मोठा आहे, भयानक परिश्रम. नाही, ह्यांच्या यशामध्ये ते खूप अभिमानाने सांगतात की माझ्या भावाचा हात खूप मोठा पाठिंबा, म्हणजे माझा भाऊ परदेशा माझा खरा कलाकार आहे, हे प्रांजळपणाने सांगतात. तसं ह्यांच्याबद्दल तुमच्या मनातली भावना काय? भावना अत्यंत प्रिय. जे म्हणले 2 बोट असायचे नाही, एक धाग्यासाठी सध्या आमच्यामध्ये कधी भांडण होणार नाही, तेवढं होणार नाही. म्हणजे जसं महेश मस्के सरांनी सांगितलं की हारातला जो आतला फुल आपल्याला दिसतं पण आतला दोरा कोणाला दिसत नाही, आणि तुम्ही काची दोरा आहेत. निश्चितपणे तुमच्या भावाभावाचं हे नातं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहावं ही मनापासून सदिच्छा आमची अपेक्षा सुद्धा आहे. नाही, राहणार. निश्चित माझं भरपूर प्रेम आहे. मी तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतो की तुम्ही जर भावाला जपलं तर इतर कुणाला जपायची गरज पडणार नाही. कारण की ऑटोमॅटिक ते तुम्हाला जपणार. बरं, जर तुम्ही भावाला दूर केलं तर तुम्ही एक प्रकारे जो झाडू असतो, तो झाडू जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण झाडू जेव्हा विस करतो तो त्यावेळेस स्वतः कचरा होतो. तुम्हाला झाडू व्हायचंय का स्वतः कचरा व्हायचंय? त्यामुळे मी माझ्या भावाला जोपर्यंत मी श्वास आहे तोपर्यंत मी ते सोडणार नाही, जेणेकरून आमचं बाबा हे जे चालू ते अखंड आयुष्यभर चालू राहील. देवाला माझी सतत प्रार्थना आहे. आई आणि वडील माझ्यासोबत आहेत. याच ठिकाणी पत्र्याचं शेड होतं आणि या पत्र्याच्या शेडमध्ये सुरेश तांबारे साहेबांनी पोलीस भरती व्हायच्या अगोदर अभ्यास केला होता. आज त्या ठिकाणी दुसरं शेड आहे, पण तो खरं त्यांचा संघर्षित आहे. या मातीत त्यांनी संघर्ष केला. त्यांची आई सोबत आहेत माझ्या. आई, आज तुमचे लेकरू PSI झाले, खूप मोठ्या पदावर गेले. ह्या तुमच्या लेकराला शिकवण्यासाठी काय कष्ट खाल्ल्यावर काय संघर्ष केला? खूप कष्ट केलं, मेहनत केली. लेकरांना पुढे जाण्यासाठी चांगलं ज्ञान दिलं, कष्टातूनच ज्ञान दिलं. मुलं हालाकीत दिवस काढले? हालाकीत खूप हालाकीत दिवस कसं काढले. होतं दिवस ते?
खूप हे असं हे असं म्हणजे तारंबळ ही अशी हा हा कष्ट खूप करून मुलांना पुढे जाण्यासाठी आम्ही हा ध्यान दिलं. बर 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 मला सांगा, आज तुमचं हे लेकरू तुमच्यासाठी लेकरूच आहे. हा. ही लेकरच आहे तुमच्यासाठी. आज हे जगासाठी साहेब झाले. साहेब झाले. मग तुमच्यासाठी काही लेकरच आहे. लेकरूच आहे. तुमच्या ह्या लेकरांना आज पोलीस झाल्यावरती किंवा प्रशासनातली सेवा करताना कशी सेवा कराल, काय अपेक्षा लेकराला तुमची? खूप चांगली करावी नोकरी. काका काय सांगाल? काय सांगायचं, आनंद होता, मोठा आनंद झाला. चांगलं दिसतंय. एवढं शेड बी नव्हतं आमचं, नव्हतं. असं वाकून जायचं खाली असं होतं. बर बर पण आता मोठा आनंद आहे. आता ह्याच्या पुढे बी तुम्ही आपली गरिबी कशी होती तशी पुढची जी गरिबी जाणावी आणि हे काम करावं. हा हा जास्त तुम्ही त्यांना पोलीस बर आता केलंय हे शेड. हे नंतर तुम्ही बांधलंय, नंतर केलं. नंतर झालेलं शेड मध्ये शिकव पहिले हा 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 खाली वाकून जायची, तर आता हे मोठं तर दिसतंय जरा बऱ्यापैकी. बर लय संघर्ष जिद्द केली, पूर्ण केली. पूर्ण केली. लहानपणापासून जिद्द होती. हा, लहानपणापासून जिद्द. हा हा काय पण काम केलेलं आहे त्यानं लहानपणी. 10वीला असताना, 7वीला असताना बर काय त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, काय नाही. हा. भरपूर त्यानं काम केलेलं आहे. हा, गरिबी जवळ आहे. बघितलेलं आहे. बर तेच आता आपली गरिबी महाग काय होती, पुढे आता त्यानं चांगलं काम करावं, गोरगरिबाला साथ द्यावी. PSI सुरज तांबारे साहेबांनी जिथं अभ्यास केला की हे जे स्टडी रूम आहे, आपण बघता या ठिकाणी भिंतीला हे सगळे चिटकवले, त्यांच्या नोट्स आहेत त्या ठिकाणी. हे यश सहज मिळालेलं नाही. साहेब काय सांगाल, तुम्ही किती पुस्तकांचा अभ्यास केला? तुमची स्टडी रूम आहे. सर ही माझी रूम आहे. आता ह्या रूम मध्ये जे चिटकवलं ते फक्त IM आहे हा किंवा नोट्स. अभ्यास जर माझं म्हणत राहिला ठीक आहे. ठीक आहे ना, अभ्यास करा तुम्ही. हो बघा, हे ठीक आहे. सर पूर्ण पुस्तक आहे, तेव्हा ते ठीक आहे. बर इकडे हो, मग त्याला अजून जे बाबा जे झालेलं आहे हा त्यांच्या मला इतकी कॉल आला की बाबा तुझी पुस्तकं आम्हाला दे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे चिटकवले सगळे ह्याला. हो. हे का चिटकलं सर? हा. की जेणेकरून मी पहाटे उठलो की बाबा म्हणतात की पहाटे अभ्यास केला चांगला. ज्यावेळेस मी उठायला त्यावेळेस बाबा एक नजरेवरून फिरवायचो, पूर्ण मेंदूमध्ये आपल्या क्लिक होतं आणि चांगला अभ्यास होतो उभा राहून. की बाबा जे अभ्यास करतात मुलं त्यांना माझा एक सल्ला असेल की बाबा प्रत्येकाच्या अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. तर माझी वेगळी होती असं कराच मी म्हणत नाही, पण ज्याला जमतं त्यांनी एकदा करून बघा. जर तुमचा कॉन्फिडन्स वाढला तर ही पद्धत ठेवा. मी पहाटे उठायचो 4 ते 6 पूर्ण मी ह्या खोलीमध्ये असायचो, एकटा असायचो. पूर्ण मी रिव्हिजन असं उभा राहिलो, फक्त नजर फिरवायचो. डेली पहाटे चालू होते. डेली पहाटे 4 ते 6 ह्या रूम मध्ये मी कंटिन्यू रिव्हिजन करत राहायचो. रिव्हिजन दिवसा बाबा आलो, कधी आलो मला वाटलं बाबा एखादा प्रश्न मला येणार त्याला डायरेक्ट जायचं, मी तिथे उभारायचो की जेणेकरून कुठलं पुस्तक उघडायची गरज पाहिजे ना, डायरेक्ट तिथंच ऑन. तुम्ही जे भिंतीला चिटकवलेले नोट्स आहेत हा. या तुमच्या पेपरला किती मार्कात आले? हे पूर्ण 240 म्हणत आहे सर. पेपरला किती मार्कात आलं? ह्यातलंच भरपूर प्रश्न आलेले आहेत. हे पूर्ण IMP काढलेला आहे मी. बरं. पूर्ण आहे. बर बर बाकी जो 7 मार्क आहे तो बाबा राज्यघटना एवढं मोठं पुस्तक आहे, हा. ते काय चिटकवू द्या ना, ते वाचावंच लागतं. त्यानंतर बाकीचं तपास यंत्रणा, मेडिकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स जे हा. आहे ते पुस्तक आहेत त्याचे. हा, ते पूर्ण ठिकाणी मी भरून टाकलं. ओके. म्हणजे डॉक्टर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की त्या ठिकाणी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जोपर्यंत तुम्ही ते पित नाही तोपर्यंत तुम्ही ते गुरगुरल्याशिवाय गुरगुरणार नाही तुम्ही त्या ठिकाणी. म्हणजे तुमच्या मस्तकाचं सशक्त करायचं असेल तर वाचन खूप महत्वाचं आहे. आणि PSI होण्यासाठी साहेबांनी फार भयंकर या ठिकाणी अभ्यास केला. तो अभ्यास त्यांनी कशा पद्धतीने केला म्हणजे आज तुम्ही बघताय त्यांच्या भिंतीवरती सगळीकडे या ठिकाणी IMP नोट्स त्यांनी चिटकवलेले आहेत त्या ठिकाणी. शेड्यूल कसं होतं अभ्यासाचं तुमचं? सर मी ज्यावेळेस मला पेपर आलता का 3 महिन्याच्या शेड्यूल केलं मी, आणि शेड्यूल करत असताना माझं शेड्यूल केला तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो. ते शेड्यूल खूप मस्त होतं. ते उठल्या मी आधी 4ला उठलो की आधी मी ते शेड्यूल बघायचं, त्याच्यावर मी लिहिलं होतं की PSI सूरज तांबारे 2025 असं. मी स्वतःलाच त्याच वेळेस अभ्यास करताना स्वतःला मी PSI आहे आणि आपण होतो हे मनात ठेवून मी अभ्यास करायचो. शेड्यूल वर मी लिहिलं होतं, ते मी इंस्टाग्रामला पोस्ट पण केली सर. शेड्यूल भरपूर जणांनी लाईक केलं, शेअर पण केलं. त्याच पद्धतीनं खात्यांतर्गत अभ्यास करण्याचा पुरा अभ्यास 100% करणार असं मला वाटतं. आपण पाहता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं, अखंड देशाचं प्रेरणास्थान आहे. तुमच्या या स्टडी रूम मध्ये छत्रपती शिवाजी ते अखंड महाराष्ट्राला माहिती आहे किंवा अखंड म्हणजे तुमच्या स्टडी रूम मध्ये या ठिकाणी आपण बघता बांधून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली आहे. आणि PSI ची तयारी करताना PSI करणारे सूरज तांबारे साहेब छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या ठिकाणी साक्षीला ठेवून महाराजांना प्रेरणा म्हणून त्या ठिकाणी लढतात, संघर्ष करतात.